अनेक वेळा आपल्याला या माध्यमातून आपण बघितलं की माध्यमांची गळचेपीचा मुद्दा बऱ्याच उपस्थित केला जातो। मला लोकशाहीसोबत गेल्या 4 महिन्यात काय काय घडलं हे तुम्हाला सांगायचं। हे फक्त मी जसं मगाशी म्हटलं आता परत ही गोष्ट सांगतो। 4 वर्ष 26 जानेवारी 2020 पासून लोकशाही मराठी ही वृत्तवाहिनी कार्यरत आहे, लोकांच्या सेवेत आहे। 4 वर्षात कधी हा प्रश्न, हा मला पडलेला भाबडा प्रश्न आहे, हा मला पडलेला प्रश्न जो जनतेला सुद्धा पडावा अशी माझी अपेक्षा आहे। 4 वर्षात कधीच कागदपत्रांबद्दल विचारलं गेलं नाही, ते आताच 4 महिन्यांपूर्वी 4 महिन्यांपासून 17 जुलै 2023 जेव्हा आम्ही एक बातमी दाखवली त्यानंतरच हे कागदपत्र मागण्याचा प्रश्न का बरं पडावा, हा माझा एक भाबडा प्रश्न आहे। घटनाक्रम बघा काय काय झालं, मी ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगणार आहे। 17 जुलैला एक बातमी आम्ही दाखवली होती, याबद्दल किरीट सोमय्यांबद्दल आम्ही त्यांच्या सिक्युरिटीबद्दल, खरं तर ती बातमी परत सायबर सिक्युरिटीबद्दल होती। ज्यांना आज जे लोक आम्हाला इथे ट्रोल करायला येतात ना यूट्यूबवर लाईव्ह सुद्धा, त्यांनी सुद्धा ती बातमी परत बघावी, सगळी बातमी सोडवा, पहिली 7 मिनिटं तुम्ही फक्त बघा। त्या 7 मिनिटात तुम्हाला जाणवेल की आम्ही ती बातमी कशाबद्दल केली होती, कोणाच्या सायबर सिक्युरिटीबद्दलचा हा प्रश्न आहे। एका महत्त्वाच्या नेत्याला जर अशा प्रकारे सायबर लीक होत असेल तर त्याची इतर सामान्य नागरिकांच्या सायबर सिक्युरिटीचा काय हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता। त्यानंतर लगेच 18 जुलैला हा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानमंडळात उचलला गेला, कारण तेव्हा अधिवेशन सुरू होतं। त्याच्यात हा मुद्दा उचलला गेल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उचलला, त्यानंतर ही चौकशी करण्यात आली। दुसऱ्या दिवशी आमच्याकडे क्राईम ब्रांचचे पोलीस आलेत, त्यांच्याकडे त्यांनी ज्याप्रमाणे मागणी केली त्यांच्याकडे आम्ही आमचा सगळा डेटा जमा केला। त्यानंतर 5 सप्टेंबर 2023ला लोकशाही विरोधात FIR दाखल करण्यात आला। माझ्या विरोधात देखील व्यक्तिगत FIR दाखल करण्यात आला। सायबर पोलीस स्टेशन ईस्टर्न रिजनकडे हा FIR आहे। सायबर पोलीस याचा तपास करतायत। IT ॲक्ट 66 आणि 67 असे 2, त्यातला एक नॉन बेलेबल आहे, अजामीनपात्र गुन्हा त्याच्यातला एक आहे। याच्याबद्दल हे मी आजपर्यंत बोललो नव्हतो, पण याबाबत आज मला इथे माहिती द्यायची। या प्रकरणी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा मला चौकशीला सामोरं जावं लागलं। थेट 3दा पोलीस स्टेशनमध्ये माझी जवळजवळ 7 ते 8 तास 3 वेळा चौकशी करण्यात आली आणि आम्ही त्या कुठेही त्याचा बाऊ न करता, कारण हे कायद्यासोबत आम्हाला सहकार्य करणं एक कायदेशीर बाब आहे, सहकार्य करणं आमचं काम आहे। आणि जशी मागणी जी आमच्याकडनं माहिती मागण्यात आली किंवा ज्या प्रकारचा तपास होता त्याला पूर्णपणे सहकार्य आम्ही करत आलो। आणि तेव्हाही सांगितलं होतं की ही कायदेशीर बाब आहे, आम्ही याच्यासाठी आम्ही त्याचं संपूर्णपणे त्याच्यासोबत आम्ही राहू आणि त्यांचं आम्ही सहकार्य आमचं देत राहू। त्यानंतर 22 सप्टेंबर 2023ला केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडून लोकशाही मराठी चॅनलला 72 तास बंद करण्याचा आदेश देण्यात आला। 72 तास थेट असाच अचानक 6:17 एक ऑर्डर येते, ईमेलवरती सांगतं की तुमचं चॅनल पुढच्या 43 मिनिटात बंद होणार आहे। तेव्हाही आम्ही भूमिका मांडली, तेव्हाही आम्ही संपूर्णपणे सहकार्य केलं। कुठल्याही प्रकारचे आडेवेडे न घेता आमच्यावरती आणलेली ही बंदी आम्ही स्वीकारली आणि त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो। खरं तर शुक्रवारी संध्याकाळी ही बंदी आणली होती बघा, शनिवार रविवार कोर्ट बंद होतं, शुक्रवारी संध्याकाळी ऑर्डर होती आणि सोमवारी दिवसभर बंद असून सोमवारी संध्याकाळी चॅनल सुरू होणार होतं, अशा प्रकारची बंदी होती। आम्ही तीही स्वीकारली, त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो, दिल्ली हायकोर्टात आम्ही गेलो, दिल्ली हायकोर्टाला सुट्टी होती। आम्ही मॅजिस्ट्रेटना विनंती केली की ही हिअरिंग तुम्ही घ्या, कारण परत सोमवारपर्यंत जर सोमवारी जेव्हा परत कोर्ट उघडतील तोपर्यंत तर या बंदीचा कार्यकाळ पूर्ण झाला असेल आणि आम्हाला न्यायच मिळणार नाही। त्या न्यायाधीशांनी देखील, मॅजिस्ट्रेटने देखील आमची मागणी मान्य केली, कारण न्याय मिळायला हवा, जस्टिस शुड प्रिवेल अशी त्यांची तिथे भूमिका होती। त्यांनी त्यांच्या घरी, लक्षात घ्या, त्यांच्या घरी ही सुनावणी झाली आणि त्यांनी ही बंदी तातडीने उठवली। त्याची सुनावणी अजून सुरू आहे, ती आम्हाला दिलेली, अनेक जण म्हणतील मला परत ती सांगतो, यांची भूमिका सांगतो, तिथे आम्हाला दिले टेम्पररी रिलीफ होतं, आम्हाला तेव्हा इंटरिम रिलीफ तेव्हा दिलं होतं, तिची हिअरिंग अजूनही चालू आहे। ती देखील केस अजून न्यायप्रविष्ट आहे, ती देखील केस अजूनही सबज्युडिस आहे, त्याचा तपास सुरू आहे। इकडे पोलिसांचा तपास सुरू आहे। याच्या मधल्या काळात आणखी एक केस आमच्यावरती दाखल होते बॉम्बे हायकोर्टामध्ये, माझ्या विरोधात, आमच्या मॅनेजमेंटच्या विरोधात, आमच्या कंपनीचे ओनर श्री गणेश नायडू यांच्या विरोधात एक खाजगी तक्रार हायकोर्टात दाखल केली आहे। किरीट सोमय्यांकडून 100 कोटीचा दावा आमच्यावरती ठोकला जातो, ते देखील आम्ही कायदेशीररित्या त्याच्याविषयी आम्ही कायदेशीररित्या कायद्याचं पालन करत त्याची देखील हिअरिंग सुरू आहे। बरं, हे सगळं सुरू असताना आता अचानकपणे बघा काय होतं। मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगनी आमच्यावरती सप्टेंबरमध्ये बंदी आणली होती, ती आम्ही तातडीने दुसऱ्या दिवशी कोर्टात जाऊन ती बंदी उठवली। आम्ही त्याच्यावर न्याय मागितला, न्यायालयाने आम्हाला उदारपणे तो न्याय दिला, कारण आमचा न्यायावरती न्यायपालिकेचा विश्वास आहे। आम्ही तिथे गेलो, ती 23 सप्टेंबरला ही बंदी तातडीने उठवली। 72 तासाची बंदी 24 तासाच्या आत ही आमच्यावरची उठवण्यात आली।
आता ह्याच्यानंतर सुरू होतो नोटिसांचा खेळ. 23 सप्टेंबरपासून आम्हाला अचानकपणे माहिती प्रसारण खात्याच्या वेगवेगळ्या नोटिसेस मिळायला लागतात. डिसेंबर महिन्यामध्ये लोकशाही मराठीला केंद्रीय माहिती प्रसारण खात्याची पुन्हा नोटीस येते. काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची त्यांच्याकडनं मागणी करण्यात येते. बरं, हे कागदपत्र या केसशी संबंधित नाही, मी पुन्हा सांगतोय. गेल्या वेळेची कारवाई किरीट सोमय्यांची बातमी का दाखवली याबद्दल होती. यावेळेची कारवाई कागदोपत्री पूर्तता न केल्याबद्दलची कारवाई आहे. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण खरं त्यांनाच माहिती खरं कारण काय, पण वेगवेगळ्या नोटीस आम्हाला येतात. दर 8 ते 10 दिवसांनी एक नोटीस आम्हाला वेगवेगळी मिळते. आम्ही त्यांची पूर्तता करतो. कधी कागदपत्री जाऊन, कधी प्रत्यक्ष जाऊन आम्ही पूर्तता करतो. हे सगळं सुरू असताना एक नोटिसांना आम्ही उत्तर देतो आणि त्यानंतर आम्हाला 17 नोव्हेंबर 2023ला पुन्हा एक नोटीस येते, शो कॉज नोटीस, की तुमचं काही कागदपत्रे आम्हाला तुमच्याकडे लायसन्सच्या बाबत, तुमचं लायसन्सच्या नावाने आणि कंपनी ऑपरेशनच्या नावाने छोटीशी, खरं तर म्हणजे अनेकांना मगापासून हा प्रश्न, कारण खूप मोठी नोटीस आहे ती आम्ही जाणून घ्यायचा तिथे प्रयत्न केला की नक्की तुमचं काय म्हणणं आहे. की त्यांचं सिंपल म्हणणं होतं की पार्टनरशिप फर्म आहे आणि त्याच्यामध्ये 2 कंपन्या ऑपरेट करतात. एका कंपनीच्या लायसन्स आहे, एका कंपनीने ऑपरेट होतं. ही फार सोपी गोष्ट आहे, जी देशामध्ये अनेक ठिकाणी खरं तर आम्ही माहिती काढली, जी माझी माहिती आहे. अनेक ठिकाणी असे, पण कोणावरती इतकी कठोर कारवाई केल्याची माझी तरी माहिती नाही. तुमच्यापैकी प्रेक्षकांपैकी कोणाकडे असेल तर कृपया आम्हाला सांगावी की बाबा यापूर्वी अशी ॲक्शन घेतली गेली आणि ती योग्य आहे. ही नोटीस देण्यात आली, शो कॉज नोटीस, की तुमचं लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये आम्हाला कळवा. त्यानंतर 14 डिसेंबर 2023ला प्रत्यक्ष सुनावणी तिथे होते. लोकशाहीची व्यवस्थापन तिथे उपस्थित होतं. त्यांनी तिथे आपली बाजू मांडली आणि कशा प्रकारे हे ऑपरेशन्स आणि कशा प्रकारे आम्ही ते मॅनेज करतो हे सगळं त्यांना सांगण्यात आलं. आमची बाजू आम्ही आमच्या माहितीप्रमाणे भक्कमपणे तिथे मांडली. आम्हाला त्यात वाटत होतं की ठीक आहे, ही गोष्ट जर त्यात तुम्हाला वाटत असेल की जर ही गोष्ट करेक्शन याच्यात केलं जाऊ शकतं, याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील त्याच्या दूर करण्याची आम्हाला संधी देण्यात यावी अशी आम्ही त्यांच्यासमोर भूमिका मांडली. खरं तर तेव्हाच त्यांना देणं शक्य होतं की ठीक आहे, तुम्ही म्हणताना त्रुटी आहे, त्रुटी वाटते, दूर करा, आम्ही तुम्हाला अमुक मुदत देतो. पण तसं केलं गेलं नाही. त्यानंतर आज थेट म्हणजे बरोबर 14 डिसेंबर ते आज तारीख आहे 9 जानेवारी, म्हणजे जवळजवळ 1 महिना झाला. याच महिन्यात तुम्हाला जर महिनाभराने बंदच करायचं होतं तर या महिनाभरात तुम्ही आज आम्हाला वेळ दिला. मी परत वाचून दाखवतो. तुम्ही शेवटच्या वेळीत काय म्हटलं आहे या नोटीसमध्ये, शेवटच्या वेळीत म्हटलं तर कंपनी इज डायरेक्टेड टू टेक करेक्टिव्ह मेजर्स अँड अदर नेसेसरी स्टेप टू एन्श्योर द एंटायर ॲक्टिव्हिटी ऑफ द चॅनल इज अंडर ओन कंट्रोल अँड demonstrate the same through furnishing a future roadmap and align its structure and operations in accordance with the policy guidelines to the ministry, which on being accepted shall result in resumption of the services after the period of suspension mentioned in para 14 is over. म्हणजे काय की आम्ही तुम्हाला मुदत देत होतो 1 महिन्यात, तुम्ही ह्या गोष्टीची जी त्रुटी आहे, जी कमतरता आहे ती पूर्ण करा, ती आम्हाला सबमिट करा. आम्हाला जर वाटलं की ते योग्य आहे तर आम्ही तुम्हाला परत रिझ्यूम करू. मग हेच जर आम्हाला कदाचित 14 डिसेंबरला तेव्हाच मिनिस्ट्रीने सांगितलं असतं तर आज महिनाभरात त्या गोष्टींची पूर्तता झाली असती आणि आज हे चॅनल बंद करायची गरजच नसती पडली तुम्हाला. पण तो महिना जाऊ देतात आणि आज पुन्हा महिनाभरानंतर तुम्ही आम्हाला सांगताय की तुम्ही आता कागदपत्रांची पूर्तता करा. हे फार आश्चर्यचकित करणार आहे. म्हणजे खरं आश्चर्यचकित करणार नाही, हे अनेकांच्या भुवया उंचवणार आहे. मग तुम्हाला नक्की बंदीच आणायची होती का, हेच पूर्तता करायची होती का या गोष्टींची, हाही प्रश्न पडू शकतो सामान्य माणसाला. तो पडू शकतो, कारण ही ज्या प्रकारची नोटीस मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे, अंडर सेक्रेटरींची ही नोटीस आहे, त्यांच्या सहीची ही नोटीस आमच्याकडे आलेली आहे. त्यामुळे मगाशी निखिल वाघेंनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला. आणि सगळ्यात महत्त्वाचा मी जे म्हटलं की आताच का, जर कागदोपत्री पूर्तता, हा चॅनल काय कागदपत्रांशिवाय चालू नव्हता. त्याची प्रक्रिया अनेकांना माहिती, ज्यांना ही प्रक्रिया माहिती आहे की चॅनल कसा चालतो, त्यासाठी खूप मोठी कागदपत्रांची पूर्तता आहे. अगदी फक्त मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग म्हणजे माहिती प्रसारण मंत्रालय एकटंच काय याच्यात इन्व्हॉल्व नसतं. त्याच्यामध्ये अगदी केंद्रीय गृह मंत्रालयापासून फायनान्स सगळ्या गोष्टी त्यात इन्व्हॉल्व असतात. या सगळ्या पूर्तता केल्यानंतरच एखादं चॅनल या देशामध्ये ऑन एअर जाऊ शकतं. एका यूट्यूब चॅनलने की तुम्ही उठला तरी सुरू केलं, हे चॅनल सुरू असताना या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. पण त्याची आठवण कधी झाली, 17 जुलै 2023 नंतर. हा प्रश्न जर कोणाला पडला तर त्यात वागो काय, पडू शकतो हा प्रश्न अनेकांना, की जसं मगाशी निखिल वागळे म्हणाले की नावडतीचं मिठही आणली, जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही त्याने किती कारणं दिली तर ती तुम्हाला पटणार नाहीत. त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडली, आम्ही आमची भूमिका मांडली, मिनिस्ट्रीसमोर मांडली, लेखी मांडली, वकिलांमार्फत मांडली, प्रत्यक्ष जाऊन मांडली. पण तरीसुद्धा ती जर तुम्हाला ॲक्सेप्ट होत नसतील तर आम्हाला याबाबत नक्कीच आश्चर्य वाटू शकतं, त्या जनतेला वाटू शकतं. आणि आज ही 30 दिवसांची नोटीस, 30 दिवसांची बंदी तुम्ही आमच्यावरती आणली आहेत. आम्ही ठीक आहे, त्याचं
मी जसं मगाशी म्हटलं परत तिसऱ्यांदा मी सांगतो ही गोष्ट की मिनिस्ट्रीने आम्हाला वेळ दिला, पूर्तता करा, महिनाभरात तुम्ही कागदपत्र द्या, नक्कीच करू, आम्ही त्याच्याबद्दल आभारी आहोत. आपण वेळ दिला आम्हाला, तो वेळ आम्ही त्याच्यामध्ये जे शक्य आहे त्या कागदपत्रांची पूर्तता करू, आपण ती आम्हाला द्यावी आणि आमची भूमिका आम्हाला माहिती आहे ती आम्ही करू. पण एक फक्त आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये इतक्या महत्त्वाच्या गोष्टी घडत असताना ते आम्ही टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आम्हाला दाखवणं खूप आवडलं असतं. पण ठीक आहे, यूट्यूबसारखं माध्यम आमच्याकडे, डिजिटल माध्यमातून आम्ही समोर येऊ. आणि खरं दुर्दैवाने मधल्या काळात आणखी एक गोष्ट झाली, त्याच्याबद्दल मी माझ्या समाज माध्यमांवरती आमच्या व्यक्त केली होती. अचानकपणे मधल्या काळामध्ये आमच्या फेसबुक पेजवरही घुसखोरी झाली, शिरकाव झाला आणि ते अकाउंट देखील हॅक करण्यात आलं. आधी आमचा ॲडमिन ॲक्सेस त्यातला हॅक केला जातो आणि त्यानंतर आमच्या वेबसाईटवरती काही आक्षेपार्ह कंटेंट टाकला जातो. ह्या खोडसाळपणा आम्ही तेव्हाच निदर्शनास आणला होता आणि आजही त्याबाबतची तक्रार आम्ही दाखल केलेली आहे. ही तक्रार आजही आम्ही सायबर पोलिसांकडे आहे, त्याचा तपास सुरू आहे, कोणी केलं आहे, कुठून हॅक झालं होतं वगैरे तपास सुरू आहे. पण ते दुर्दैवाने ॲडमिन ॲक्सेस काढून घेतल्यामुळे फेसबुकचा देखील आमचा ॲक्सेस तिथे गेला आहे. हा लढा आमचा एका टप्प्यावर नाही सुरू, वेगवेगळ्या पातळ्यांवरती हा लढा सुरू आहे. व्यक्तिगतरित्या आम्ही या केसेसना फाईट करतो आहे. आमची टीम एक 350 जणांची निर्भीड जणांची टीम ह्या सगळ्या मुद्द्यावरती लढते. अनेक तरुण आमचे आहेत, लोकशाहीच्या तुम्ही अनेक तरुण पत्रकारांना ओळखत असाल. गेल्या वेळेस जेव्हा आमच्यावरती बंदी आणली होती तेव्हा आम्ही तोंडावरती पट्टी बांधून याचा निषेध केला होता. आता पुन्हा करू, पुन्हा आम्ही सांगणार ही गळचेपी आहे. आम्हाला असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही माध्यमांना किमान ती संधी द्यायला हवी, ती संधीचा प्रत्येकजण हक्कदार असतो. कालच जेव्हा भारत संसदेत हा नवीन कायदा, नवीन IPC जे बदल करण्यात आले होते तेव्हा त्याला इंडियन पिनल कोडवरून भारतीय न्याय संहिता असं नाव देण्यात आलं होतं आणि सांगताना असं सांगण्यात आलं होतं की करेक्शनची संधी ही दंड देण्यासाठी नाही तर न्याय देण्यासाठी कायदा आहे. तर मग तो न्याय आम्हाला का नाही, हा प्रश्न आम्हाला पडणार नाही का? तर तुम्हाला न्याय द्यायचा आहे तर ती संधी द्यायला हवी. ती संधी ऐकून घेण्याची, एका चॅनलला न देता, की ज्यांची भूमिकाच मुळात तिथे भूमिका मांडण्याची ज्यांचं काम आहे त्यांना ती संधी न देता थेट बंदीच. 30 दिवस जर पूर्तता केली गेली नाही तर ही बंदी आम्ही आणतोय असं म्हणणं कदाचित आम्हालाही, त्याला जनतेला, या देशातल्या सुज्ञ जनतेला, कायदेतज्ञांना मान्य झालं असतं. पण तसं न करता आधी बंदी आणि मग तुम्ही सुधारणा करा, हे म्हणजे थोडंसं फारच घाई केल्यासारखं आणि काही विशेष हेतूने केल्या गेल्यासारखं असेल असं कोणाला वाटलं तर मग त्यात आम्ही काय बोलू शकणार फार. पण लोकशाहीने गेले अनेक वर्ष, म्हणजे एक बातमी परत सांगतोय मी, मागे पुण्यात एका कार्यक्रमात म्हटलं होतं की फक्त एका बातमीपुरती आमची ओळख नाही, गेले वर्षभर अशा अनेक बातम्या तुम्ही लोकशाहीवरती बघू शकतात, असे अनेक विषय बघू शकतात जे इतर कोणीही मांडण्याचे प्रयत्न केले नाही, किमान त्या गावीसुद्धा जाण्याचा प्रयत्न केला नाही. ती भूमिका आम्ही, होय आम्ही म्हणतो जेव्हा कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही. आम्ही जेव्हा म्हणतो ते आम्ही फक्त म्हणत नाही, आम्ही ते दाखवत नाही तर आम्ही ते जगतो. आमचा प्रत्येक पत्रकार आपली जीवाची बाजी लावून इथे काम करत असतो आणि ही लोकशाही कशी बळकट राहील, सुदृढ राहील यासाठी आमचा प्रत्येक पत्रकार काम करत असतो. हे करत असताना जर आम्ही घाबरलो कोणालाही तर कदाचित तो आम्ही न्याय आमच्या बातमीला देऊ शकणार नाही. पण एक मगाशी चर्चेमध्ये फार इंटरेस्टिंग एक मुद्दा मांडला गेला की खासदार आणि पूर्वीचे TV पत्रकार इम्तियाज जलील यांनी तो मुद्दा मांडला होता की बाकीचे लोक गप्प काय आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एक खूप महत्त्वाची भूमिका मला एक पास्टर मार्टिन निमोलर ह्या जर्मन पास्टरची एक कविता आहे जी प्रचंड जगात ज्याच्याबद्दल बोललं जातं. ती इंग्रजी कविता, खरं ती जर्मन मुळात आहे, तिचा इंग्रजी अनुवाद आहे पण त्याचा मराठी अनुवाद मी करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही गप्प का आहात नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे. गप्प राहू नका, बोललं पाहिजे, त्यासाठी ही भूमिका आहे. पहिले त्यांनी कम्युनिस्टांवरती ते धावा करून गेले. मी तेव्हा काही बोललो नाही कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. ही कविता खूप महत्त्वाची आहे, हे ऐका. ही प्रत्येक प्रेक्षकाने ऐकावी, प्रत्येक राजकीय नेत्याने ऐकावी, ज्यांना वाटते भूमिका मांडावी, की जे भूमिका मांडत नाहीत, ज्यात शांत आहेत, त्यांनी हे ऐकावं. पहिले ते कम्युनिस्टांच्या अंगावरती गेले, मी शांत बसलो कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. मग ते समाजवाद्यांच्या अंगावर गेले, मी तरीही शांत बसलो कारण मी समाजवादी नव्हतो. नंतर ते कामगार नेत्यांच्यावर धावून गेले, मी तरीही गप्प बसलो कारण मी कामगार नेता नव्हतो. नंतर ते ज्यूसच्या अंगावर धावून गेले, त्यांच्या अंगावर चाल करून गेले, मी तरीही गप्प बसलो कारण मी जीव नव्हतो. नंतर ते माझ्या अंगावर धावा करून आले, नंतर ते माझ्या अंगावर धावून आले, पण नंतर कोणीच उरलं नव्हतं माझ्यासाठी बोलण्यासाठी. कारण मी तेव्हा गप्प बसलो, इतरांसाठी बोललो नाही, इतरांचा आवाज झालो नाही, तेव्हा कोणासाठीच मी आवाज उचलला नाही. पण आज जेव्हा माझ्या अंगावर धावून आले
तेव्हा माझ्या बाजूने बोलण्यासाठी किंवा माझ्यासाठी आवाज उचलण्यासाठी कोणी शिल्लक राहिलं नाही. ही फार महत्त्वाची कविता आहे. तर आज जे गप्प आहेत ना, त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. आज ठीक आहे, आज कोणी जातात आहे, उद्या ते सुपात असतील हे लक्षात ठेवा. हा प्रश्न मी परत सांगतोय, हा लोकशाहीचा नाही, लोकशाही मराठीच्या वृत्तवाहिनीचा नाही. ठीक आहे, चॅनल म्हणून तुम्ही आमच्यावरती आज बंदी घातलीत, आम्ही कोर्टात जाऊ, लढेंगे जितेंगे, आम्हाला माहिती आहे, आम्ही लढत राहू, आमची भूमिका मांडत राहू. पण हा प्रश्न इथल्या संपूर्ण वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दलचा आहे, इथल्या माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दलचा आहे आणि त्यांच्याबद्दलचाच नाही, हा तुमच्या आमच्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या फ्रीडम ऑफ स्पीचचा हा प्रश्न आहे, त्यांच्या स्वातंत्र्याबद्दलचा हा प्रश्न आहे. उद्या त्यांना आपली भूमिका मांडता यावी, प्रत्येकाला व्यक्त होता यावं, त्याच्यावरती उद्या हा कदाचित खाला असेल. आज तुम्ही बोलला नाहीत तर उद्या कदाचित जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तेव्हा बोलणारं कोणीही शिल्लक नसेल. ह्याच लक्षात घ्यायला हवं. लोकशाही, मी परत सांगतो, हा फक्त आमच्या वृत्तवाहिनीवरती बंदी किंवा काही लोक म्हणतील कमेंटमध्ये, काही ट्रोलर्स तर ऑलरेडी मजा त्यांची सुरू झालेली आहे, त्यांना वाटतं की यांना आज बंदी आणली आहे. ठीक आहे, पण असं नाही आहे. हा विचार, ही घटना विचार करायला लावणार आहे. मगाशी कोणीतरी म्हणाला आम्ही बोलत असताना की ही एक ऐतिहासिक घटना, आणि होय, आमच्यावर बंदी म्हणून नाही, पण देशातल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याबाबत जर बोलायचं झालं ना, तर ही देशाच्या इतिहासात लिहिली जाईल अशी एक महत्त्वाची घटना आहे की महाराष्ट्रात, की ज्या महाराष्ट्राने, या महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे पत्रकारितेची. मगाशी मी सांगितलं, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून ते थेट लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ते अगदी आत्ताच्या काळामध्ये प्रल्हाद केशव अत्रे किंवा अनेक मोठे महाराष्ट्राचे पत्रकार असतील, या सगळ्यांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. पण या परंपरेमध्ये आजची घटना जी आहे ना, लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवरती 30 दिवसांसाठी जी बंदी आली होती ना, ही एक ऐतिहासिक घटना असताना याची नोंद नक्की इतिहासात होईल. पण आम्ही याचा अभिमान बाळगू की आम्ही भूमिका मांडत होतो, आम्ही लढत होतो, आम्ही रडत नव्हतो, आम्ही इतर कोणाचीही लांगुलचलन करत नव्हतो, आम्ही जनतेच्या बाजूने बोलत होतो. आणि जर तसं करण्यासाठी जर ही शिक्षा असेल, आम्ही ती भोगतोय, त्याच्यावर आम्ही कायदेशीररित्या लढत राहू. इतरही अनेक प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत, इतरही अनेक गोष्टींबाबत मला इथे बोलायचं आहे. पण माध्यमांची सरकारकडून गळचेपी होते. कोणाकोणाच्या प्रतिक्रिया याच्या पूर्वी आल्या त्या देखील तुम्हाला मी परत ऐकवणार आहे. काय म्हणणं आहे महाराष्ट्राच्या जनतेचं तिकडेही मी जाणार आहे, त्यांच्याकडून भूमिका जाणून घेणार आहे, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक मी इथे घेणार आहे, मला एक छोटासा ब्रेक घ्यायची इथे गरज वाटते. थोड्याच वेळात परत तुमच्यासमोर येणार आहे. याबद्दल खूप बोलायचं आहे, कारण हे बोलणं इथे थांबणार नाही. ही घटना, जसं मी म्हटलं, एक ऐतिहासिक घटना आहे. लोकशाही लढत राहील. या सगळ्या मुद्द्यांबाबत आपला आवाज जनतेसमोर पोहोचवत आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.